ट्रॅकवरती आलेत गोलंदाज परेश पाटील, बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतात अनिरुद्ध पाटील आणि त्याच्या सोबतीला मोहन पाटील. गेम इज स्टार्ट. सामना सुरू झालाय. 5 षटकांच्या मॅच मध्ये इथे अस्तित्व टिकवण्यासाठी चांगली बॅटिंग ही करावी लागेल आराध्य स्पोर्ट्स पाटणोलीला. पहिला बॉल वेगवान ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईन खराब आहे. पंचांचा इशारा आला वाईट बॉलचा. वाईट बॉल न केले सुरुवात परेश पाटीलनं. उरण पूर्व विभागातील एक महत्वाचा मजबूत संघ म्हणून ज्या टीमची ओळख आहे तो गोवटणे संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहताय आणि त्यांच्या विरोधात आपण आराध्या स्पोर्ट्स पाटणोलीला आज बरेचसे खेळाडू अद्याप उपस्थित झाले नाहीत पाटणोली टीमचे. वेगवान बॉल, प्रचंड वेग, तेज तर्रार गोलंदाजी. पहिला बॉल वाईड आलाय आणि त्याच्यानंतर गोलंदाजाची वापसी आपण पाहताय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. अद्याप पाटणोली टीमचे खेळाडू उपस्थित नाहीये, त्यामुळे अगदी 40+ खेळाडू क्रीडांगणामध्ये उतरलेत. त्यांचे जे पाठीराखे आहेत ते क्रीडांगणामध्ये खेळतात. फुल टॉस बॉल लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग केले. रन्स मिळेल फक्त एक सिंगल आणि धावफलकावरती 2 धावा. पण महत्वाच्या मॅच मध्ये खेळाडूंनी उशीर का केलाय हा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडला असेल. ही महत्वाची मॅच स्पर्धेमध्ये तुम्ही दुसऱ्या रात्रीमध्ये खेळण्यासाठी आलात. दुसऱ्या रात्रीमध्ये दमदार कामगिरी करत सुपर 8 मध्ये आपण दाखल झालात आणि सुपर 4 मध्ये पोहोचण्याची मॅच आहे. इथे खेळाडू आले नाहीयेत. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल, प्रेशर निर्माण करत असताना डॉट बॉलची सांगता किती प्रेशर या विकेटचा पुढचा बॉल. या स्पर्धेसाठी स्वराज सिंग साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 21,000 रुपयाचा आर्थिक धनादेश आले. त्यांचा आपण जोरदार टाळ्याने आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच साहेब, आपलं देखील मनापासून आभार. इथे अडचणीमध्ये वाढ केले. गोलंदाजांनी चांगली कामगिरी साधतायत. गोलंदाज परेश पाटील इनफिल्डच्या वरून खेळल्या. मिड ऑनच्या दिशेनं बॉल चाललाय लॉंग ऑनला. फिल्डर उभा, रन्स मिळेल फक्त एक सिंगल. एक धाव फलकावरती. सिंगल न फरक पडणार नाही. अमूर 11 गोवटणे टीम त्यांच्याकडे फलंदाजी चांगली आहे म्हणून तुम्हाला सुरुवातीला पाटणोली टीम धावा काढाव्या लागतील. आज महत्वाचे खेळाडू पोहोचले नाहीत क्रीडांगणामध्ये, त्यामुळे 40+ खेळाडू उतरलेत आणि त्यांच्यावरती या सामन्याची जिम्मेदारी वाढली. आडव्या बॅटने खेळलाय. फटका गॅप मध्ये मिड विकेटला बाउंड लाईनच्या दिशेने बॉल चाललाय. धन 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 करत सीमा पार 4 रन. सीमारेषा पलीकडे धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 7 धावा, जिथे एक वाईट एक्स्ट्रा रन देखील पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती चौकार लगावलाय बॅट्समन अनिरुद्ध यांनी. बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक पाटील षटक क्रमांक 2. बऱ्याचशा स्पर्धा उरण तालुक्यामध्ये नाईटच्या सुरू आहेत आणि त्यामधील महत्वाची स्पर्धा आपण आज या शेवटच्या रात्रीमध्ये जासेच्या क्रीडांगणामध्ये पाहतोय. प्रतीक आलाय. पहिला बॉल त्यानं देखील यॉर्कर टाकलाय. डॉट बॉल. 7 बॉल मध्ये फक्त 7 धावा आराध्या स्पोर्ट्स पाटणोलीच्या धाव फलकावरती आहेत. खेळाडूंचं उशिरानं पोहोचणं फार घातक राहील पाटणोली टीमला. अद्याप खेळाडू कक्षामध्ये काही खेळाडूच फक्त उपस्थित आहेत, जिथे खेळाडू सुरुवातीचे उपस्थित झाले नाही, त्यामुळे अडचणींमध्ये वाढ झाली. आणखीन एक चांगला बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उभा. थोडासा बॉल त्याने सोडलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. शेवटच्या क्षणाला बॉलला अडवलाय. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. 2 40+ खेळाडू आहेत. क्रिकेटमध्ये वयाचं बंधन नाहीये. एज इज नॉट लिमिट. क्रिकेटमध्ये तुमचं टॅलेंट महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये तुमची कौशल्यता, गुणवत्ता ही तुम्हाला ठणकावून सांगावी लागते. इथे आणखीन एक डॉट बॉल. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रतीक पाटील 3 बॉल फेकलेत, फक्त 2 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये काढल्यात 7 रन. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात अवघ्या 9 धावा. विकेट्स आली नसली तरी देखील फरक पडणार नाही गोवटणे टीमला. गॅप मध्ये पुन्हा एकदा खेळले. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉलला थांबवलंय. रन्स मिळेल फक्त अवघी एक सिंगल. दुसऱ्या रात्रीमध्ये हे 2 संघ क्वालिफायर झाले होते सुपर 8 साठी आणि आज पुन्हा एकदा शेवटच्या रात्रीमध्ये एकमेकांच्या विरोधात
तगडी फाईट त्यांना करायची आहे, सुपर 4 मध्ये पोहोचायचं. कोण जाईल या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये? गॅप मध्ये खेळलेत पुन्हा एकदा कव्हरच्या रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हर वरून फिल्डर आलेत. एक झाले पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, जीवाच्या आकांताने खेळ धावतायत दोन्ही खेळाडू आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात. एक रन शॉट दिले अंपायर्सनं, तिथे इशारा केला, घाई केली नॉन स्ट्राईकच्या खेळाडूंना, बॅट पोहोचवली नव्हती प्रॉपिंग क्रीज मध्ये आणि इथे रन्स मिळेल फक्त एक सिंगल. तर जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय आदित्य घरत साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ संपला. खेळाडूंची प्रतीक्षा करतायत खेळाडू कक्षामध्ये की खेळाडू कधी येतील, परंतु इथे 2 षटके निघून चाललेत. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर पवन फक्त आणि फक्त 12 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. 30 बॉलची मॅच, महत्वाचे खेळाडू आले नाहीयेत त्यामुळे धाव फलकावरती कमी स्कोर आहे. खेळाडू कक्षामध्ये वाट पाहतात त्यांचे खेळाडू समर्थक आणि चला काही खेळाडू आता उपस्थित झालेत, त्यामुळे हे 2 खेळाडू आता कितपत संघर्ष करतील. 12 बॉल मध्ये फक्त 12 काढल्यात, 18 बॉलचा उर्वरित खेळ राहिलाय. बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये परेश पाटील ओव्हर द विकेट्सना. तेच तर्रार बॉल, वेगवान गोलंदाजी, आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलच्या साहाय्याने 13 बॉलचा खेळ संपलाय. अवघ्या 12 रन्स, 12 धावा धाव फलकावरती परेश पाटील. पहिल्या षटकामध्ये परेशनं फक्त 7 दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तो आलाय. सांघिक तिसरं षटक आहे आणि वैयक्तिक दुसरं षटक ओव्हर द विकेट्सना. आणखीन एक डॉट बॉल, टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे, बॅट्समनला बॅकफुटवर पाठवलंय. डॉट बॉलचा प्रेशर, आता टीमची धाव संख्या पाहू शकता तुम्ही, फक्त 12 धावा. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतो. न्यू यंग स्टार ट्रॉफी, अगदी श्रद्धांजली चषक 2025 चा हा थरार क्रिकेटचे दिवाने प्रेक्षक गर्दी करताना पाहायला मिळालेत. संपूर्ण रात्रीमध्ये पुढे आले, स्टेप आउट केलाय, रनआउटची संधी आहे, फलंदाज बाद केला नाहीये. पहा मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. ठाऊक आहे घोवटणे टीमच्या खेळाडूंना, 40+ चे खेळाडू आहेत, त्यांना जर आपण खेळवत राहिलो खेळपट्टीवरती तर धावा कमी राहतील आणि तेच कार्य साधतायत. रनआउटची संधी होती ती देखील त्यांनी मिस केले. स्ट्राईक वरती बॅट्समन पुन्हा एकदा मोहन पाटील आणि अनिरुद्ध. स्ट्राईक वरती अनिरुद्ध, इथून हिट विकेट, अगदी बॅट लावले स्टंपला, फलंदाज होतील. पहिला धक्का बॅट्समन +40 खेळाडू खेळले आणि आता मात्र पहिली विकेट. धाव फलकावरती धावा स्थिर, अवघ्या 12 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 बॉल डॉट टाकलेत. गोलंदाज आपण परेश पाटीलचा दमदार गोलंदाजीचा परफॉर्मन्स एन्जॉय करतोय. दुपा पाटणोली टीम, इथून आता तुम्हाला चांगली फाईट करावी लागेल. असं म्हणतात की आयुष्य छान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. या मॅच मध्ये आता रडायचं नाहीये तर लढायचं. या युक्तीनुसार आता संघाला पुढे वाटचाल करून देण्यासाठी या खेळाडूंना आता चांगली फाईट करावी लागेल. टीम मधील महत्वाचे खेळाडू विशाल जे उशिराने खेळपट्टीवरती पोहोचलेत आणि ते आलेत आता बॅटिंग करण्यासाठी. 16 बॉलचा खेळ संपलाय, 30 बॉलची मॅच आहे, 16 बॉल निघून गेलेत. हाफ ट्रॅकर बॉल, लेट कट बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, आलाय पहिला चौकार. तदनंतर या बॉलवरती 5वा बॉल परेश पाटीलने टाकलाय, त्या बॉलवरती मिळाला चौकार. त्याचं कारण आहे टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आता विशाल क्रीडांगणाच्या आतमध्ये. यॉर्कर बॉल, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू उभा, तो पोहोचलाय बॉल पर्यंत, रन्स मिळेल एक.
3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आराध्य स्पोर्ट्स पाटणोली 1 खेळाडू बाद अवघ्या 17 धावा. आपण पाहू शकाल मित्रांनो की क्रिकेटसाठी दमदार योगदान देणारे आणि जेव्हा जेव्हा जासे क्रिकेट संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत असतो आणि ज्यांच्या माध्यमातून दमदार योगदान आपण पाहतो असे या संपार पाणी घेऊन जा मैदानात आणि मान्यवरांचं इथे शुभागमन आपण पाहताय. वेदिका एंटरप्राइजेसचे सर्व बलिशेठ गरज साहेब यांचं या व्यासपीठावरती तुम्ही शुभागमन पाहताय आणि नेहमीच जासईची स्पर्धा म्हटल्यानंतर त्यांची आवर्जून आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचं या व्यासपीठावरती आपल्याला काही क्षणातच या ठिकाणी आगमन पाहायला मिळेल. आणि ज्या पद्धतीने आज जासई संघ देखील या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो बघा आपण टॉस करण्यासाठी यावं. स्वराज एंटरप्राइजेस मच्छिंद्र स्मृती दारावे आणि त्यांच्या समवेत निष्ठा पॅकर्स प्रत्युष आणि निष्ठा पॅकर्सचे जय बजरंग गोरसई दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 17 धावा. 12 बॉलचा खेळ राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग तुम्हाला आता विचार करण्याची वेळ आली आहे. फक्त 12 बॉल आता राहिलेत क्रीडांगणामध्ये. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली कुठेतरी बॅकफुटवरती जाताना संघ पाहायला मिळाला. सुपर 4 मध्ये पोहोचायचं आहे. त्यासाठी आता घाम घालावा लागेल फलंदाजांना. जिद्द सोडून चालणार नाहीये. परिश्रम, जिद्द, चिकाटी या गोष्टी क्रिकेटमध्ये तुम्हाला परिपक्व बनवतात आणि त्याच गोष्टींचं आता मिलन करत तुम्हाला चांगली फलंदाजी अपेक्षित आहे. प्रेक्षक देखील हीच वाट पाहत आहेत. पाटणोली टीमचे समर्थक, त्यांना धावांची गरज आहे. कमीत कमी 5 षटकांमध्ये 50 तरी व्हायला हव्या. फक्त 17 काढल्यात. 12 बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती निशांत वर्तक, राईट आर्म ओव्हर द विकेट्स न निशांत. वेगवान, तेज तर्रार हा गोलंदाज. सातत्यानं गोवटणे टीमचा फास्टर गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख राहिले. प्रचंड वेग. पहिल्या बॉलवरती लाऊडली अपील केले. रन सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा लेग बाईचा. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल वेदिका एंटरप्राइजेसचे सर्व की मिलते हैं जब यार तो बनता है प्यार. अर्थातच वेदिका एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय बलिशेठ गरज यांचं या व्यासपीठावरती शुभागमन आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 30,000 रुपयाचं योगदान इथे आम्हाला खरं तर देण्यात आलंय. आम्ही श्रद्धांजली चषक या स्पर्धेमध्ये बलिशेठ गरज आपलं सहर्ष स्वागत करतो. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. लॉंग ऑन ला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक उभा आहे परंतु बनेल प्रेक्षक. बॉल जाईल सीम अपार. इट्स अ 4 रन. वेळ जास्तीत जास्त डॉट बॉल ते खेळले होते आणि मोठ्या फटक्यांची गरज देखील होती आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीमला. धाव फलकावरती 22 धावा. 4थं षटक आहे आणि फक्त 22. त्याचं कारण खेळाडूंची उपस्थिती वेळेवरती झाली नव्हती आणि त्याचाच फायदा उचललाय गोवटणेच्या गोलंदाजांनी. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, गुड लाईन स्पॉट वरती बॉल पडलाय. वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. किती प्रेशर वाढलंय, किती दबाव, किती अडचणी आता निर्माण झाल्यात आराध्य स्पोर्ट्स पाटणोली टीम समोर. कॅप्टन देखील नाखुश असतील कारण खेळाडू उपस्थित पोहोचले नाहीत वेळेवर आणि त्याचाच फायदा उचललाय गोवटणेच्या गोलंदाजांनी. दमदार खेळ करतायत. सुपर 4 मध्ये पोहोचायचंय त्यांना देखील. पुढे आले, स्टेप आउट केले आणि तदनंतर ही सिंगल. 1 धाव या बॉलवरती मिळाली जाईल. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल अवघ्या 23 धावा. त्याच्यानंतर देखील तुम्हाला बिग फाईट, महामुकाबला या स्पर्धेमध्ये जरूर पाहता येईल. दिग्गज संघ तुम्ही पाहू शकाल. स्वराज 11 मच्छिंद्र स्मृती धारावी आणि त्यांच्या विरोधात निष्ठा पॅकर्स जय बजरंगबली गोरसई ही मोठी लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे A1 पवन केने आणि दुसरीकडे आपण मच्छिंद्र स्मृती धारावीची संपूर्ण टीम. दमदार संघ आहेत आणि त्यांच्या विरोधात पुढची लढत. हाफ ट्रॅकर बॉल
वेग चांगल्या वेगानं बीट केले बॅट्समनला. तर Dot ball. जर आपण विचार केला तर अवघे 3 तास फक्त उरलेत आणि या व्यासपीठावर तुम्हाला धमाका पाहायला मिळेल. 12 वाजता बरोबर वाढदिवस साजरा केला जाईल. शिवशंभो एंटरप्राइजेसचे सर्वा संदीप शेठ ठाकूर यांचा वाढदिवस मित्रांनो मोठ्या धमाक्या थाटामाटाने इथे साजरा केला जाईल. धाव फलकावरती 23 धावा. सरळच्या दिशेने खेळले. स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बीट केलाय. बॉल चाललाय एका टप्प्यानं सीमा पार. 4 रन. चार षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. ओव्हर क्रमांक 5. पहिल्या इनिंग मधील हे शेवटचं षटक. बॉलिंग करण्यासाठी गोलंदाज झालेत वैभव पाटील. लास्ट ओव्हर आहे. वैभव पाटीलच्या हातामध्ये षटक दिले कॅप्टननं. 4 षटकांमध्ये चांगली कामगिरी केली गोलंदाजांनी. लास्ट ओव्हर मध्ये किती धावा खर्च होतील. बॅट्समन सलामीला आलेले मोहन पाटील. वन डाऊनला आलाय विशाल. धाव फलकावरती फक्त 27. लास्ट ओव्हर. चला या ओव्हर मध्ये 23-24 धाव संख्या काही झाल्या तरी यायलाच हव्यात. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली कमीत कमी 50 बद्दल आपण चर्चा करतोय. तिथपर्यंत संघ पोहोचेल का. डावकुराताचे गोलंदाज लेफ्ट हँडेड ओव्हर द विकेट्स ना. यावेळीचा हा बॉल. रन्स मिळेल एक सिंगल. धाव फलकावरती 28 धावा. आज प्रेक्षकांची तुम्ही गर्दी पाहताय. प्रचंड मोठ्या संख्येनं प्रेक्षक उपस्थित झालेत. उरण तालुक्यामध्ये 3 नाईटच्या स्पर्धा आताच्या घडीला सुरू आहेत. तरी देखील या स्पर्धेमध्ये प्रेक्षक यायला विसरले नाहीयेत. कारण दिग्गज संघ याच्यानंतर तुम्ही गोरसई आणि दारावे ही मॅच पाहणार आहात. आणखीन एक डॉट बॉल. टर्न केलाय बॉलला. निर्धाव चेंडूची सांगता. वारंवार तीच लाईन प्रत्येक गोलंदाजाने पकडून ठेवली आहे. किती नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये. किती अचूकता आहे. किती भेदकता आहे. आणि गोलंदाजांचा चांगला परफॉर्मन्स तुम्ही पाहू शकताय. पुढे आले. स्टेप आउट केलंय. बॅटची लागले एज. मागच्या दिशेनं बॉल चाललाय फर्स्ट स्लिप मध्ये. रन्स मिळते फक्त एक सिंगल. अवघी एक सिंगल. या एका धावेनं फरक पडणार नाहीये. मूर 11 गोवटने टीमला. चांगला निर्णय घेतला कॅप्टननं. कारण खेळाडू पोहोचले नव्हते. त्यांना ठाऊक होतं बॅटिंगसाठी नवीन खेळाडू येतील. त्याचा फायदा उचललाय गोलंदाजांनी देखील. बॉल टप्पा टाकला. मागे टर्न केला आणि बॉलला वलन दिलंय. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. खराब परफॉर्मन्स आराध्य स्पोर्ट्स पाटणोली या टीम कडून या अपेक्षा नव्हत्या. परंतु आज ते घडलंय आणि गोलंदाजांनी वर्चस्व दाखवले क्रीडांगणामध्ये. चांगली कामगिरी साधले गोलंदाजांनी देखील. टप्पा बॉल. यावेळी मात्र 1 रन्स ऑन साइडला लॉंग ऑन रिझन मध्ये. धाव फलकावरती धावा लागले गेल्या. त्या एका सिंगलनं 30 धावा. धाव फलकावरती. उर्वरित या षटकामधील शेवटचा बॉल राहिलाय. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पुढे आले बॅट्समन. शफल झाले आणि तदनंतर आणखीन एक डॉट बॉल. हे सत्र राहिले मूर 11 गोवटनेच्या नावावरती. 5 षटकांमध्ये 30 बॉल मध्ये फक्त 30 काढू दिल्यात. आणि मॅच जिंकण्यासाठी सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी मूर 11 गोवटनेला 31 धावेची आवश्यकता जरूर आहे. परंतु त्यामध्ये 2 धावांची पेनल्टी देखील आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघासमोर. टार्गेट 31च राहील. परंतु त्या 2 धावा आपण नंतर ऍड जरूर करूया. पहिल्या ओव्हर मध्ये त्या धावा 2 आपण ऍड करणार आहोत. लक्ष असू द्या गोवटने टीम साठी 31 धाव संख्येचा पाठलाग. 2 धावा आपण नंतर ऍड करू पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया प्रवीणजी गायकर सरांचा. थँक्यू संयम. बघा दोन्ही टीम स्वराज एंटरप्राइजेस मचिंद्र स्मृती दारावे आणि प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स जय बजरंग गोरसई ब संघाच्या कॅप्टनला म्हणजे दारावे आणि गोरसई संघाच्या कॅप्टनला आम्ही हा शेवटचा पुकार देतो. बघा दोन्ही कॅप्टन जर उपस्थित नसतील तर कमिटीच्या माध्यमातून आपल्याला कारवाई केली जाईल. ही नोंद घ्या. ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि जर एखादा कॅप्टन उपस्थित असेल आणि दुसरा नसेल तर जो असेल त्याला टॉस विनिंग दिला जाईल. जर बॉल डिलिव्हर झाला तर ही सूचना आम्ही पोहोचतो. आणि या मॅचला देखील तेच घडलंय.
तर सन्माननीय प्रकाश राजाराम म्हात्रे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान आम्हाला इथे देण्यात आलंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. चला प्लीज विनंती असेल धारावे आणि गोरसाई ब आपण टॉस साठी संपर्क साधा. दोनच राजे जिथे गाजले आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत आणि त्यासोबत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे संगीत आपण या डीजेच्या माध्यमातून ऐकलं. आजचा दिवस आपण विचार केलात ना मित्रांनो, बरोबर आय थिंक अनुपशेठ 22 जानेवारी म्हणजे आजच्या दिवशी अयोध्येला प्रभू श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थानं आपण पाहिलात. गरज उठे गगन सारा, समंदर छोड़े अपना किनारा, हिल जाए जहां सारा, जब गूंजे जय श्री राम का नारा. तो चलिए चलेंगे मैदान की तरफ जहां पर नूर 11 गोवटनी टीम के कप्तान टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला, जहां पर आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीम के कई खिलाड़ी मौजूद नहीं रहे, जिसका फायदा जरूर मिला और यकीनन फायदा लेते हुए तर आदित्य गरज साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. तर सुनील पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य सुनील म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदित्य गरज साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे या स्पर्धेच्या वतीनं आपण शुभ सन्मान करावा. काही क्षणातच आपण या स्पर्धेमध्ये उरण विधानसभा 188 190 188 आमचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब, 190 उरण विधानसभेचे कार्यसम्राट आमदार काही क्षणातच महेश शेठ बालदी साहेबांचं या व्यासपीठावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल. तर सन्माननीय रमाकांत गावंड साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान आम्हाला इथे देण्यात आलं, त्यांचा आम्ही शिवशंभो एंटरप्राइजेस न्यू यंगस्टर क्लब जासई यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तो जाएंगे मैच की तरफ, जबरदस्त फाइट मैदान के अंदर चलेगी जहां पर आराध्या 11 पार्टनर के कई खिलाड़ी गैर मौजूद है और फिर भी उन्होंने 31 का टारगेट सेट किया है. पहली गेंद बॉलर के सामने से निकाला, जरूर वहां पर फील्डर है, वी शेप में रोकेंगे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से खाता खुला है नूर 11 गोवटने टीम का. स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 1, बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 31 का लक्ष्य है. वैसे 2 रनों की पेनल्टी, जहां पर बात करेंगे ड्रेस कोड में नहीं थे वो खिलाड़ी उनके, तो 2 रनों की पेनल्टी. देखिए आप जब किसी अन्य टूर्नामेंट खेलने के लिए जाते हो ना, अगर आपका वो फ्रेश मैच है तो वहां पर आप एडजस्टमेंट कीजिए, लेकिन ये मैच इंपॉर्टेंट था आपके लिए, खास करके आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीम के लिए, क्योंकि ट्रॉफी जो महत्वपूर्ण होती है ये आपका नॉकआउट राउंड है और कहीं ना कहीं यहां पर आपको आपके सभी खिलाड़ी आने बहुत जरूरी थे. हाफ ट्रैकर की बॉल खींच लिया और बड़ा शॉट खेला है वारिश लॉन्गॉन के ऊपर से, दैट्स मैक्सिमम इट. रुपयाचं आर्थिक सहकार्य आले, त्यांचा देखील आभार. संकेत गावंड गोवटणे यांच्याकडून गोवटणे संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील मनापासून स्वागत.
धारावे आणि गोरसई टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय, वेळेवरती आपण टॉस साठी उपस्थित राहा. जर टाइम केला आपण तर आयोजक अगदी कडक कारवाई करतील. गेल्या वर्षी आपण भिंगारी संघाला अगदी या स्पर्धेमध्ये सुपर 8 मधून बाहेर काढलं होतं, त्यामुळे काटेकोर नियम आहेत, स्पर्धेचे रूल तुम्हाला फॉलो करावे लागतील. Let's take care of both team, धारावी एंड गोरसई. हाफ ट्रैकर की बॉल, एक और बड़ा धमाका है, सीधा गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. श्री राम, प्रभु श्री रामचंद्र का ये संगीत, जिनके मन में है श्री राम, भाग्य में उनके है वैकुंठ धाम. उनके चरणों में जिसने जीवन मार दिया, संसार में उसका कल्याण. हैप्पी राम नवमी. और खास करके बात करेंगे तो आज जब अयोध्या में प्रभु श्री रामचंद्र का मंदिर का प्रतिष्ठान हमने देखी और उद्घाटन देखा, एक और धमाका. 6 रन. मॅच आपण देऊया. अगदी लवकरात लवकर मॅच फिनिश झाली. मूर 11 गोवटणे संघ पोहोचलाय सुपर 4 मध्ये. आजच्या रात्रीमधील हा दुसरा संघ जो सुपर 4 मध्ये क्वालिफायर झालाय. आपला अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच परेश पाटील ठरतोय या सामन्याचा सामनावीर. या